फिक्स रिपोर्ट्स, पेंडिंग स्टॉक रिपोर्ट. यामधून विशिष्ट दिवसानंतर विक्री न झालेले प्रॉडक्ट्स पाहता येतात. यामधून संबंधित प्रॉडक्टचा परचेस रेट, पेंडिंग डेज आणि इंटरेस्ट अमाउंट देखील दिसते. विक्री न होणारे प्रॉडक्ट्स स्टॉकमधून आउटवर्ड केल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. आयटम लेजर रिपोर्ट. यामधून विशिष्ट प्रॉडक्टचे किंवा प्रॉडक्ट ग्रुपचे मंथली आयटम लेजर पाहता येते. यामधून संबंधित प्रॉडक्टची डॉक्युमेंट मास्टर वाईज देखील समरी पाहता येते. डेली समरी देखील पाहता येते. त्याचबरोबर बिल वाईज इनवर्ड आउटवर्ड देखील पाहता येते. कार्डेक्स रिपोर्ट. यामधून विशिष्ट प्रॉडक्टची ओपनिंग क्वांटिटी, बिल वाईज इनवर्ड आणि आउटवर्ड क्वांटिटी आणि क्लोजिंग क्वांटिटी पाहता येते. प्रॉडक्ट कार्ड. यामधून विशिष्ट प्रॉडक्टच्या सर्व बॅचेस आणि बॅच संदर्भातील सर्व माहिती पाहता येते. प्रॉफिटॅबिलिटी रिपोर्ट. यामधून डेट वाईज, आयटम वाईज, कस्टमर वाईज, मॅन्युफॅक्चरर वाईज, बिल नंबर वाईज, आयटम ग्रुप वाईज, सेल्समन वाईज आणि रेफरन्स पर्सन वाईज प्रॉफिट पाहता येतो. यामध्ये संबंधित ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करून एंटर की प्रेस केल्यास आयटम वाईज प्रॉफिट डिटेल्स पाहता येते. आयटम सिलेक्ट करून F2 की प्रेस केल्यास प्रॉफिटचे कॅल्क्युलेशन पाहता येते. कॅशियर वाईज क्लोजिंग कॅश रिपोर्ट. यामधून कॅशियर वाईज ओपनिंग कॅश, रिसीव्ह केलेली कॅश, पे केलेली कॅश आणि क्लोजिंग कॅश अमाउंट पाहता येते. त्याचबरोबर बिल वाईज डिटेल्स देखील पाहता येतात. बारकोड स्टेटस रिपोर्ट. यामधून संबंधित बारकोडवर झालेले ट्रान्झॅक्शन पाहता येतात. त्याचबरोबर बारकोडची सविस्तर माहिती, परचेस रेट, आयटम नेम, MRP, ॲट्रिब्यूट इत्यादी पाहता येते. सेल्स बिल करताना बारकोड स्कॅन केल्यानंतर इनव्हॅलिड बारकोड असा मेसेज आल्यास संबंधित बारकोड स्टॉकमध्ये शिल्लक आहे की नाही याचे स्टेटस पाहता येते. ॲट्रिब्यूट वाईज स्टॉक रिपोर्ट. यामधून प्रॉडक्टचा ब्रँड, साईज, कलर इत्यादीनुसार ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक पाहता येतो. ॲट्रिब्यूट वाईज क्लोजिंग स्टॉक रिपोर्ट. यामधून प्रॉडक्टचा ब्रँड, साईज, कलर इत्यादीनुसार क्लोजिंग स्टॉक पाहता येतो. बारकोड वाईज स्टॉक रिपोर्ट. यामधून लेबल नंबर आणि ॲट्रिब्यूटनुसार क्लोजिंग स्टॉक पाहता येतो.